भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र देशातील एक भाग अजूनही पारतंत्र्यात होता। 14 वर्ष गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। देश स्वतंत्र झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं गोवा मुक्ती उठावास सुरुवात झाली। पोर्तुगीज गो बॅकचा नारा गोमंतक भूमीत घुमला। या लढ्यातील हा धगधगता इतिहास जाणून घेऊयात पत्रादेवीतील हुतात्मा स्मारकाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं। गोवा स्वतंत्र होण्यासाठी कित्येक आंदोलन झाले। गोवा मुक्तीचा लढा लढताना देशभरातील शेकडो सत्याग्रही शहीद झाले। या लढ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश या राज्यातील सत्याग्रही शहीद झाले होते। गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतातील विविध राज्यातील तसेच लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्याग्रही शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन शहीद झाले। ज्या वेळेला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि 14 वर्षानंतर गोवा मुक्त झाला, त्यावेळेला गोवा मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून, गुजरात, उत्तर प्रदेश सगळ्या भागातून जे स्वतंत्र सैनिक आले होते ते अनेक मार्गाने आतमध्ये शिरले होते। म्हणजे तेरेखोल, दोडामार्ग इथला एक मुख्य भाग म्हणजे पत्रादेवीवर ते आले होते आणि ते आत जाताना त्यांच्यावर गोळीबार झाला का 33 लोक मृत्युमुखी पावले। त्याच्यामध्ये बरेचसे स्वतंत्र सैनिक म्हणून त्यांची नावं शाळेत आहेत आणि कुठं त्या स्थानावर लावलेली आहेत। तर हा गोवा स्वातंत्र्यासाठी ह्या भागातल्या लोकांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे, महाराष्ट्राच्या म्हणा, उत्तर प्रदेश, गोवा। आता हे स्मारक म्हटलं तर तुम्हाला जे वरचं स्मारक, ते स्मारक अगोदर पण होतं, पण ते 87 साली बांधलं होतं। त्यावेळेला मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते। तर खरं जर इतिहास सांगायचा झालं तर तिथं इतिहास काय नाही, ती फक्त बिल्डिंग हे म्हणजे स्मृती स्थळ आहे। ते इथं खरा इतिहास होता, कारण इथंच शहीद झाल्यामुळे इथून महाराष्ट्राचे लोक इथं येऊन 15 ऑगस्टला पुष्पांजली अर्पण करतात, गोव्याचे मुख्यमंत्री येतात। त्याच्यानंतर तिथं एक जी जागा आहे ती मुख्य जागा, त्याला आता ह्या 15 ऑगस्टला आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तिथं कंपाऊंड बांधून देतो म्हणून। त्याच्यानंतर हे स्मारक, त्याच्यानंतर तो जो पोल दिसतो आहे तो त्यावेळेला ते पोर्तुगीजांचा पोल होता, तो मोडला आणि आता तिथं एक्साईज राहते, ते 15 ऑगस्टला झेंडा फडकवतात म्हणून तो पोल आहे। आणि इथं एक शाळा आहे, त्या शाळेला शहीद कर्नल बनीसिंग पाल या स्वतंत्र सैनिकाचं नाव दिलेलं आहे, हुतात्मा स्वतंत्र सैनिकाचं। त्यावेळेला गोवा आणि महाराष्ट्र जाण्यासाठी तारेचं कुंपण होतं आणि ते तारेचं कुंपण ओलांडून लोक आतमध्ये शिरले। इथं काही लोक शहीद झाले, काही लोक जखमी झाले। त्याला बांधावासियांनी मोठं सहकार्य केलं की त्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांना जेवण वगैरे देण्याचं काम तिकडचे लोक करत होते। म्हणजे मदतीचा हात त्यांच्याकडून होत होता आणि नंतर गोवा आमचा मुक्त झाला ह्या लोकांवर। त्या जागेवर शहीद झाले लोक आतमध्ये शिरताना, म्हणून ते स्मृती त्यांची तिथं जागृत आहे। ते तिथं जो चिरा लावलेला आहे ते स्मृती आहे त्यांची। नंतर हे स्मारक आहे ते जुनं नाही आहे, ते स्मारक झाल्यानंतर हे स्मारक इथं मिनी स्मारक बांधलेलं आहे, म्हणजे ह्या जागेवर त्याची आठवण पाहिजे म्हणून। त्याकाळी पोर्तुगीजांचा अंमल हा बांदा सीमेपर्यंत होता। देशाच्या विविध भागातून येणारे सत्याग्रही हे बांदा सीमेवरील चोरवाटा आणि जंगल मार्गाने गोव्यात प्रवेश करत। पोर्तुगीज त्यावेळी गोळ्यांचा वर्षाव करत आणि त्यामध्ये अनेक सत्याग्रही जायबंदी होत। बांदावासीय त्यावेळी या जखमी सत्याग्रहींना सीमेवरून बांद्यात आणत। गोव्यामध्ये जायला आमच्या भारतीय लोकांना बंदी होती, याही पहिलं आहे। गोव्यात सहजासहजी जाता येत नव्हतं। तेव्हा तो स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे। वीर हेमंत सोमण मला आठवतात, वीर हेमंत सोमण हे मला आठवतात। राजाभाऊ महांकाळ आठवतो, कर्नल सिंग आठवत आहेत, कलकत्त्याच्या सुभद्राबाई रॉय यांनी सुद्धा त्या ठिकाणी सत्याग्रहात भाग घेतला होता। या सत्याग्रहांची व्यवस्था आम्ही बांदा येथे विठ्ठल मंदिरात करत होतो आदल्या दिवशी, आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच सत्याग्रह। तर त्या व्यवस्थेच्या कामामध्ये मी
स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे. त्यांची व्यवस्था बघण्यात आणि त्यांना पाठवण्यामध्ये. तर तेव्हा असा हा सत्याग्रह गोव्यासाठी झाला. अनेकाने आपला त्याग त्या ठिकाणी केलेला आहे. इतकं मला बरं आठवतं. सालाझारचा नंगा नाच नाही चलेगा नहीं चलेगा अशा घोषणा देत आम्ही आजपर्यंत त्यांना पोचवायचो. आत गेल्यानंतर तर त्यांना सरळ तुरुंगात घालायचे लोक. असा तो चमत्कारिक काळ होता. मी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होतो. 17 महिने होतो. येरवडा सेंट्रल जेल पुण्यामध्ये मी आणीबाणीमध्ये 17 महिने होतो. आणि त्या ठिकाणी मला चांगली माणसं भेटली. अनंतराव देवकुळे, वसंतराव देवकुळे, वामनराव म्हाळगी होते, अनंतराव चौगुले. आणि त्या ठिकाणी जी माणसं भेटली ती माणसंसुद्धा देशासाठी लढणारीच होती. कोणीही घाबरलेला नव्हता. त्या ठिकाणी सेपरेट यार्ड म्हणून आहे. येरवडा सेंट्रल याचं टिळक यार्ड आहे. टिळक यार्डच्या पुढे सेपरेट यार्ड आहे. सेपरेट यार्डच्या बराक नंबर 1मध्ये 2 नंबरच्या खोलीमध्ये मी 17 महिने काढले. चांगली माणसं भेटली ना. रामभाऊ म्हाळगीसारखी माणसं भेटली. मग रामभाऊ म्हाळगी म्हणजे काय, आमदार बाबा आढाव होते आमदार, ते होते. अशी चांगली माणसं भेटली. त्यांच्या संगतीमध्ये बराच वेळ गेला आणि त्यामुळे आमच्यामध्ये देशभक्तीचं वातावरण आपोआप तयार झालं. चांगल्या माणसाची भेट झाली, याच्याबद्दल आनंद झाला, समाधान वाटलं की आम्ही चांगल्या लोकांमध्ये वावरत आहोत. आणि आपल्या देशासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. 17 महिने तुरुंगवास भोगला. कोणासाठी? देशासाठी भोगला. याच्यामध्ये आम्हाला समाधान वाटतंय. गोवा मुक्ती लढ्यात बांदावासियांचं मोठं योगदान आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मारकस्थळी तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहतोय. या लढ्यातील शहीदांचं स्मरण करणारं हे स्मारक गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उभारण्यात आलंय. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल 14 वर्ष भारतातलं एक राज्य हे पारतंत्र्यात होतं आणि ते राज्य म्हणजे गोवा राज्य. आपण आहोत सिंधुदुर्ग अर्थात महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवर पत्रादेवी इथं हे स्मारक आहे. आणि या स्मारकाला इथे येण्याचं निमित्त हे औचित्य फार महत्त्वाचं आहे. कारण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. गोवा राज्यात हे स्मारक या ठिकाणी आहे. या स्मारकाबद्दल विशेष सांगायचं, सिंधुदुर्गशी महाराष्ट्राची एक विशेष नाळसुद्धा इथल्या शहीदांची या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोवा मुक्ती संग्रामामध्ये जो काही संघर्ष झाला त्या काळामध्ये त्यात सिंधुदुर्गवासियांचा सुद्धा मोठा वाटा राहिला आहे. महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या नागरिकाचं सुद्धा गोवा मुक्त होण्यासाठी पोर्तुगीजांच्या जोखडातनं पोर्तुगीज गो बॅक म्हणण्यासाठी जे लोक इथे आले होते ते अख्ख्या देशभरातनं आले होते. आणि त्यामध्ये जे शहीद झाले त्या शहीदांचं स्मरण करण्यासाठी हे स्मारक जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपात आता हे स्मारक या ठिकाणी उभारलं गेलं आहे. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याची घोषणा केली होती आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात किंवा त्यांनी हे मूर्त स्वरूप आणण्याचं काम केलं ह्या संपूर्ण स्मारकाला. एकंदरीतच बघितलं तर इकडे मी जसं म्हटलं की देशभरातनं गोवा मुक्त व्हावा म्हणून जे इथे लोक आले होते, जे शहीद झाले होते, त्या प्रत्येकाचं नाव, त्या प्रत्येकाचं स्मरण इथे केलेलं आहे. इथे त्यांची नावंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं असेल, देशातले असेल, जे आपले वीर पुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्यासुद्धा तस्बिरी इथे पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, झाशीची राणी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, त्याचबरोबर सावरकर असतील, त्याचबरोबर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याही तस्बिरी इथे पाहायला मिळतात. तसंच भारत मातेची प्रतिमासुद्धा या स्मारकाच्या ठिकाणी उभारलेली पाहायला मिळते. किंवा पोर्तुगीज गो बॅक हा जो काही लढा होता तो लढा प्रत्यक्षात या स्मारकाच्या ठिकाणी
ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं. त्याची चित्र जी आहेत, क्षणचित्र जी आहेत ती सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकाल किंवा पाहत आहोत. निश्चितच तो काळ जो होता त्या काळामध्ये जवळपास 47 नंतर खऱ्या अर्थानं गोव्याला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी पुढाकार घेतला गेला आणि गोव्यातल्या लोकांबरोबरच संपूर्ण देशातल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः लोकांनी त्यात पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला. आणि आपण जिथे उभे आहोत ते बांदा आणि बांद्याची हे बांदा गाव आणि गोवा राज्य याची सीमा आहे किंवा महाराष्ट्र आणि गोव्याची ही सीमा आहे. आणि याच ठिकाणी पोर्तुगीजांचं राज्य अगदी ह्या सीमेपर्यंत होतं. त्यांची राजवट होती, त्यांचा अंमल होता. आणि त्यांचा अंमल असताना देशभरातनं जे इथे त्या सत्याग्रहामध्ये किंवा गोवा मुक्त व्हावा, त्याला गोव्याला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी जे लोक इथे येत होते, जे शहीद इथे झालेत ते याच भागात झालेले आहेत. जखमी अनेक जण झालेत आणि जेव्हा अनेक जण जखमी झालेत त्यावेळी याच बांदावासियांनी, या सिंधुदुर्गवासियांनी त्यांना बांद्यामध्ये घेऊन जात. कारण बांदा हा महाराष्ट्रातला भाग आहे आणि तिथे ते घेऊन जात होते, त्यांच्यावर उपचार करत होते किंवा पुढची रणनीती काय आखायची याच्यावर सल्लामसलत या गावामध्ये होत होती. इथलेही काही भूमिपुत्र आहेत ते या लढ्यामध्ये शहीद झालेले पाहायला मिळतात. कारण चोरवाटा आहे, जंगलाच्या मार्गाने हे सगळे देशवासीय, देशप्रेमी गोव्याला स्वातंत्र्य मिळावं. कारण 14 वर्ष भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये गोवा राज्य होतं. आणि अशावेळी आपल्या भागातले आपले देशप्रेमी सुपुत्र इथे आले, इथे शहीद झाले. आज त्या शहीदांना त्यांचं स्मरण करण्यासाठी येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळावा याच्यासाठी असं भव्य दिव्य स्मारक जे आहे ते पत्रादेवी येथे उभारण्यात आलेलं आहे. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातले देशभक्त इथे उपस्थित राहणार आहे. गोवा म्हटलं की गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि सिंधुदुर्ग म्हटलं की सिंधुदुर्गसुद्धा पर्यटनासाठी संपूर्ण जगात फेमस आहे. पर्यटन जिल्हा म्हणून देशभरात ओळखला जातो. आणि ज्यावेळी पर्यटक इथे येतात त्यावेळी या पर्यटकांनासुद्धा आपल्या देशासाठी, आपल्या इथल्या भागासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करवलं किंवा शहीद जे झाले, हुतात्मा झाले, अशांची नोंद किंवा अशांचा इतिहास इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि निश्चितपणेच ज्यांनी प्राणांची आहुती दिली देशासाठी, गोवा स्वतंत्र व्हावा याच्यासाठी जे शहीद झाले त्यांना निश्चितपणेच ही सर्वात मोठी आदरांजली या ठिकाणी ठरणार आहे. वेळ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस, कोकण सात लाईव्ह, पत्रादेवी.